निसर्गोपचारातील दुसरी उपचार पद्धती म्हणजे कपिंग थेरपी. कपिंग थेरपीमध्ये त्वचेवर निर्माण होणारा दाब हा त्या भागातील रक्तप्रवाह वाढवतो. यामुळे स्नायूमधील सूज म्हणजेच इन्फ्लामेशन आणि कडकपणा म्हणजेच स्टिफनेस कमी होतो. तसेच त्या भागातील मेटाबॉलिक वेस्ट जे आहे ते बाहेर फेकले जातात, ज्यामुळे अनेक प्रकारच्या स्नायूंच्या वेदनांमध्ये आराम मिळतो. तिसरी निसर्गोपचारातील उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी. स्नायू आणि सांध्यांचे बायोमेकॅनिक्स सुधारण्यासाठी फिजिओथेरपी आवश्यक आहे. विशिष्ट व्यायाम आणि इलेक्ट्रोथेरपी यामुळे दुर्बल झालेले स्नायू यांना बळकट केलं जातं आणि पोश्चर सुधारण्यास मदत मिळते. यामुळे वेदनेचा होणारा वारंवार त्रास वैज्ञानिकदृष्ट्या कमी होतो. निसर्गोपचारातील मुख्य आणि चौथी उपचार पद्धती म्हणजे नैसर्गिक आहार आणि नैसर्गिक जीवनशैली. तुमचे आरोग्य हे तुमच्या आतून सुरू होत असते. जुनाट वेदनामध्ये अनेकदा तुमच्या आहारातून निर्माण होणारी सूज म्हणजेच डाएट इंड्यूस्ड इन्फ्लामेशन ही कारणीभूत असते. यासाठीच नैसर्गिक आहार तसेच संतुलित आहार घेऊन ही सूज कमी करणं, पुरेसा सूर्यप्रकाश घेणं, हायड्रेशन राखणं, तणावमुक्त राहणं या जीवनशैलीतील बदलामुळे वेदना कमी होण्यास थेट मदत होते. वेदना व्यवस्थापनाचा आमचा दृष्टिकोन तात्पुरता नसून तुमच्या शरीरातील उपचार क्षमतेला म्हणजेच इनेट हिलिंग पॉवरला वैज्ञानिक उपचारांनी चालना देणारा आहे. केवळ गोळ्यांवर अवलंबून न राहता या वेदनांना मुळापासून घालवूया. वेदनामुक्त, सशक्त आणि उत्साही जीवनासाठी या एकात्मिक उपचार पद्धती म्हणजेच इंटेग्रेटिव्ह मेडिसिनचा हा प्रभावी मार्ग जरूर निवडा. यासाठी आमच्या पोद्दार नेचर क्युअर क्लिनिकला जरूर भेट द्या. धन्यवाद.